नमस्कार मंडळी, आज करूया डाव्या बाजूचं एक झणझणीत असं तोंडी लावणं तीळ मिरच्या. तीळ मिरच्या करण्यासाठी मी मध्यम तिखट मिरच्यांचे तुकडे एक बाऊल भरून घेतलेले आहेत. अर्धा बाऊल तीळ आणि अर्धा बाऊल सुकं खोबरं. प्रथम आपण मंद गॅसवरती 3 ते 4 मिनिटं तीळ भाजून घेऊया. 3-4 मिनिटं तीळ भाजून झालेले आहेत. चांगला खमंग स्वाद येतोय. आता हे तीळ एका डिशमध्ये काढून घेऊया. आता याच कढईमध्ये सुकं खोबरं भाजून घेऊया. खोबरं आणि तीळ यामुळे या मिरच्यांना खमंगपणा येतो आणि मिरच्यांचा तिखटपणा थोडासा कमी होतो. खोबरं भाजून झालेलं आहे. चांगलं चुरचुरीत असं खोबरं झालं आहे. खोबरंसुद्धा आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. आणि आता करूया या मिरच्यांसाठी फोडणी. 1 ते 1.5 चमचा तेल घेतलेलं आहे. तेल तापलेलं आहे. नेहमीसारखीच फोडणी करायची आहे. प्रथम मोहरी घातली आहे, जिरं घातलं, हिंग थोडा सरस झाला तरी चालेल, छान स्वाद येतो. थोडीशी हळद घालूया. आता हळद चांगली परतून घेऊया, म्हणजे फोडणी आपली चांगली खमंग होईल. फोडणी तयार झालेली आहे. यावर आता मिरच्यांचे केलेले काप घालूया. तेल जास्त घ्यायचं नाही, म्हणजे मिरच्या तळल्या जाणार नाही. या मिरच्या थोड्याशा मऊसर अशा राहायला हव्या आणि म्हणून यावरती मी 1 ते 1.5 चमचा पाण्याचा हापका मारत आहे. अगदी 1 ते 1.5 चमचाच पाणी घालायचं आहे. या मिरच्यांवरती आता आपल्याला 2 मिनटं झाकण ठेवायचं आहे. झाकणात पण आपण थोडंसं पाणी घालूया, म्हणजे या वाफेवरती मिरच्या चांगल्या मऊसर अशा शिजतील. भाजलेले जे तीळ आहेत त्यातले 2-3 चमचे तीळ मी खलबत्त्यामध्ये कुटून घेते आहे. तुम्ही मिक्सरवर पावडर करून घेतली तरी चालेल. या 2-3 चमचे पावडरमुळे या तीळ मिरच्या चांगल्या मिळून येतात. तीळ कुटून घेतले. आता मिरच्यांना वाफ आले का पाहूया. मिरच्या मस्त शिजलेल्या आहेत, छान अशा मऊसर झालेल्या आहेत आणि रंग पण खूप छान आला आहे. यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालूया. तीळ आणि खोबऱ्याचं पण मीठ ह्याच्यामध्ये घालायचं आहे. 1.5 चमचा मीठ घातलेलं आहे. थोडंसं परतून घेऊया. मिरच्यांचा मूळचा स्वाद, त्याचा तिखटपणा यामुळे यामध्ये कुठलेच बाकीचे मसाले घालावे लागत नाही. आता ही 2 चमचे आपण कुटून घेतलेली तिळाची पावडर घातली. खोबरं थोडंसं हाताने चुरून घेतलेलं आहे ते घातलं आणि हे उरलेले तीळ घातले. भाजलेले तीळ, भाजलेलं खोबरं आणि वाफवून घेतलेल्या मिरच्या यामुळे आता आपल्याला ह्या मिरच्या जास्त वेळ परतायच्या नाही आहेत. आता यामध्ये मी थोडीशी आमचूर पावडर घातलेली आहे. तुम्ही लिंबूसुद्धा पिळू शकता, पण लिंबू पिळल्यानंतर या मिरच्या फार दिवस टिकत नाहीत. मिरच्या तयार आहेत. हे आपलं एक पारंपरिक तोंडी लावणं आहे. पूर्वी पंक्तीमध्ये अशी तोंडी लावणी आवर्जून केली जायची. आता ही थोडीशी पडद्याआड गेलेली आहेत. तेव्हा तुम्ही अशा तीळ मिरच्या नक्की करून पहा आणि जेवणाची लज्जत वाढवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. खूप खूप धन्यवाद.